मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की आपले महाराष्ट्र राज्य आपल्या गजबजलेल्या शहरांमुळे आणि उत्साही संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवून आता भारतातील सर्वात स्वच्छ राज्य बनलेले आहे आणि येत्या काही वर्षात आपले महाराष्ट्र राज्य भारताला अनेक नवीन रस्ते देण्यासाठी सज्ज आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक रस्ते प्रकल्पांवर काम सुरू आहे, जे येत्या काही वर्षात पूर्ण होताना आपण पाहू शकतो. आज आपण अशाच महाराष्ट्रातील टॉप 10 रस्ते प्रकल्पांबद्दल जाणून घेणार आहोत, जे येत्या भविष्यात महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की मी आपल्या इन्फॉर्मेशन मराठी या चॅनलवरून भारतात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांबद्दल माहिती देते. जर तुम्हाला भारताच्या विकासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या लिस्टमध्ये 10व्या स्थानावर आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो नागपूरला गोव्याशी जोडणार आहे. हा महामार्ग गोव्यापर्यंत उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि त्यामुळे या भागात विकास, गुंतवणूक आणि पर्यटन वाढण्याची अपेक्षा आहे. नागपूर ते गोवा महामार्ग हा 6 लेनचा ॲक्सेस कंट्रोल महामार्ग आहे, ज्याची लांबी 760 किलोमीटर आहे. जर आपल्याला या महामार्गाच्या रूटबद्दल बोलायचे झाले तर हा महामार्ग नागपूरपासून सुरू होऊन गोव्यातील पत्रादेवी येथे संपतो. आपल्या रूटवर हा महामार्ग महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांमधून आणि गोव्याच्या एका जिल्ह्यातून जातो. हा प्रकल्प MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे ऑपरेट आणि देखभाल केला जाणार आहे. या एक्सप्रेसवेच्या मदतीने एकीकडे प्रवासाचा वेळ 18 ते 20 तासांनी कमी होईल, तर दुसरीकडे अंतरही 1110 किलोमीटरवरून कमी होऊन 760 किलोमीटर राहील. हा महामार्ग 83,600 कोटी रुपये खर्चून तयार केला जाणार आहे, ज्याचा आधी 75,000 कोटी रुपये एवढा अंदाज होता. मित्रांनो, या अपकमिंग नागपूर ते गोवा महामार्गावर गोकुळ शिरगाव MIDC जवळ एक इंटरचेंज असेल. त्याचबरोबर पुणे ते बंगळुरू ग्रीनफील्ड महामार्ग आणि सुरत ते चेन्नई महामार्ग यांच्यासोबतही एक इंटरचेंज तयार केला जाणार आहे. आता प्रश्न असा येतो की या महामार्गाचे नाव शक्तीपीठ महामार्ग का ठेवण्यात आले? तर याचे उत्तर असे आहे की हा महामार्ग महालक्ष्मी, तुळजा भवानी आणि पत्रादेवी यांसारख्या 3 प्रमुख शक्तीपीठांमधून जातो, म्हणूनच याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव दिले गेलेले आहे. सध्या या महामार्गाची DPR म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण होत आहे आणि हा महामार्ग पूर्णपणे तयार झाल्यानंतर प्रवास खूप सोयीस्कर होणार आहे. मित्रांनो, हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग असेल. या लिस्टमध्ये 9व्या स्थानावर आहे कोकण एक्सप्रेसवे. मित्रांनो, कोकण एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील प्रस्तावित प्रकल्प आहे, ज्याची लांबी अंदाजे 388 किलोमीटर आहे. MSRDC ने हा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे प्रस्तावित केला आहे, जो रायगड आणि रत्नागिरी मार्गे पनवेलला सिंधुदुर्गशी जोडणार आहे. महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे समुद्रकिनाऱ्याच्या समांतर धावणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांना जोडेल. हा एक्सप्रेसवे तयार करण्यासाठी अंदाजे 25,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्गमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या 6 ते 7 तासांवरून फक्त 3 तासांवर येईल. सध्या या प्रकल्पाची विस्तृत प्रकल्प अहवाल DPR तयार केला जात आहे आणि लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल. या लिस्टमध्ये 8व्या स्थानावर आहे पुणे ते छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेसवे. मित्रांनो, पुणे, चाकण आणि शिंगणापूर परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पुण्याहून छत्रपती संभाजी नगरपर्यंत एक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प BOT म्हणजेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या मॉडेलवर विकसित केला जाणार आहे. हा 225 किलोमीटर लांब प्रस्तावित एक्सप्रेसवे आहे, ज्याचा एकूण खर्च अंदाजे 10,000 कोटी रुपये आहे. हा एक्सप्रेसवे भारतमाला परियोजने अंतर्गत विकसित केला जाणार असून या एक्सप्रेसवेला 702 किलोमीटर लांब समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा पण प्लान आहे. पुणे ते छत्रपती संभाजी नगर एक्सप्रेसवे पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर या 3 जिल्ह्यांना आणि 5 तालुक्यांना जोडणार आहे. हा प्रकल्प नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI कडून विकसित केला जात आहे आणि सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू आहे.
या लिस्टमध्ये 7व्या स्थानावर आहे जालना ते नांदेड एक्सप्रेसवे। मित्रांनो, जालना ते नांदेड एक्सप्रेसवे हा एक ग्रीनफील्ड लिंक रोड प्रकल्प आहे, जो मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या प्रमुख शहरांना मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडतो। हा 6 लेनचा प्रस्तावित एक्सप्रेसवे जालना आणि नांदेड यामधील अंतर 226 किलोमीटरवरून कमी करून 179 किलोमीटर करेल। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामुळे नांदेड आणि मुंबई यामधील प्रवासाचा वेळ 12 तासांवरून फक्त 6 तासांवर येईल। जालना ते नांदेड एक्सप्रेसवे थेट जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमधून जाणार आहे। हा एक्सप्रेसवे एकूण 87 गावांमधून जातो। यामध्ये 96.52 किलोमीटरचा भाग परभणी जिल्ह्यातील 4 तालुक्यांमधून आणि 66 किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातील 3 तालुक्यांमधून आणि 19.82 किलोमीटरचा भाग नांदेड जिल्ह्यातील 1 तालुक्यांमधून जातो। सध्या MSRDCने या एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी टेंडर आमंत्रित केले आहेत। त्यानुसार या एक्सप्रेसवेची लांबी 184.3 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे आणि यासाठी एकूण खर्च अंदाजे 11,168 कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे। या लिस्टमध्ये 6व्या स्थानावर आहे विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडोर। विरार ते अलिबाग कॉरिडोर हा प्रकल्प अनेक वर्षे कागदावरच होता, परंतु 2024 मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे। MSRDCने फेज 1च्या बांधकामासाठी निविदा मागविल्या असून यासाठी एकूण 19,334 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा 126 किलोमीटर लांब मल्टीमॉडल कॉरिडोर असेल, जो एकूण 14 लेनचा असेल। हा कॉरिडोर रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून सुरू होऊन पालघर जिल्ह्यातील विरार येथे समाप्त होईल। तसेच हा प्रकल्प रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांना जोडेल। या कॉरिडोरचे बांधकाम 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। फेज 1 मध्ये नवघर ते बालावली दरम्यान 96.48 किलोमीटर लांब आहे आणि फेज 2 बलावली ते अलिबाग दरम्यान 29.52 किलोमीटर लांब आहे। हा प्रकल्प EPC म्हणजेच इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन या मॉडेलवर MSRDC कडून विकसित केला जाईल। या प्रकल्पाला 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा प्लान आहे। या लिस्टमध्ये 5व्या स्थानावर आहे सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवे। मित्रांनो, सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवे हा एक अंडर कन्स्ट्रक्शन एक्सप्रेसवे आहे, जो गुजरातमधील सुरत शहराला तामिळनाडूमधील चेन्नई शहराशी जोडतो। हा 4 ते 6 लेनचा एक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असून याची लांबी 1271 किलोमीटर लांब आहे। हा एक्सप्रेसवे भारताच्या 6 राज्यांमधून जातो: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू। महाराष्ट्रातील सेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा एक्सप्रेसवे नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून जाणार आहे, ज्याची एकूण लांबी अंदाजे 400 किलोमीटर आहे। सध्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI नाशिक आणि अहमदनगरमधील भूसंपादनाच्या कामाला गती देत आहे। तसेच अहमदनगरपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपर्यंतच्या केजच्या कन्स्ट्रक्शनसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत। हा एक्सप्रेसवे NHAI द्वारे ऑपरेट आणि मेंटेन केला जात आहे। या प्रकल्पासाठी एकूण 50,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा एक्सप्रेसवे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्देश आहे। या एक्सप्रेसवेच्या मदतीने महाराष्ट्राची दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी सुधारेल, तसेच व्यापार आणि उद्योगाला चालना मिळण्याचीही अपेक्षा आहे। या लिस्टमध्ये 4थ्या स्थानावर आहे नागपूर ते गडचिरोली एक्सप्रेसवे। मित्रांनो, 141 किलोमीटर लांब नागपूर भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे हा MSRDC द्वारे प्रस्तावित एक 4 लेन एक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे। पूर्व महाराष्ट्रात या एक्सप्रेसवेचे रूट अलाइनमेंट असल्याने याला ईस्टर्न महाराष्ट्र एक्सप्रेसवे असेही म्हटले जाते। हा एक्सप्रेसवे नागपूरपासून सुरू होऊन गडचिरोली पर्यंत जातो आणि याला समृद्धी महामार्गाचा विस्तार म्हणून विकसित करण्यात येत आहे। या प्रकल्पाच्या बांधकामावर 12,000 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे। सध्या या एक्सप्रेसवेच्या DPRवर काम सुरू आहे। हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यावर नागपूर आणि गडचिरोली दरम्यानचा प्रवासाचा वेळ फक्त 2 तासांवर येईल। या लिस्टमध्ये 3ऱ्या स्थानावर आहे पुणे ते बेंगळुरू एक्सप्रेसवे। मित्रांनो, पुणे ते बेंगळुरू एक्सप्रेसवे हा एक नियोजित ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे, जो महाराष्ट्रातील पुणे शहराला कर्नाटकातील बेंगळुरू शहराशी जोडत आहे।
हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे भारतमाला प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विकसित केला जात असून तो नॅशनल हायवे 48च्या समांतर धावणार आहे। या मार्गावर हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे, तर कर्नाटकातील बेलगावी, बागलकोट, गडग, कोप्पल, विजयनगर, देवणगेरी, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बेंगळुरू ग्रामीण अशा 9 जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे। एकूण 12 जिल्हे या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जोडले जातील। 700 किलोमीटर लांब हा एक्सप्रेसवे 8 लेन स्वरूपात विकसित केला जाणार आहे आणि त्याच्या बांधकामावर सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे। या प्रकल्पामुळे पुणे आणि बेंगळुरू यांच्यातील प्रवासाचा वेळ 15 तासांवरून फक्त 7 तासांवर येईल। यामुळे केवळ कनेक्टिव्हिटीच सुधारेल असे नाही, तर पर्यटन आणि व्यापारी क्षेत्रांनाही चालना मिळेल। सध्या या प्रकल्पाची DPR पूर्ण होत असून 2028 पर्यंत हा एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे मुंबई ते नागपूर एक्सप्रेसवे। मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वात लांब एक्सप्रेसवे, ज्याला अधिकृतपणे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाते, हा एक्सप्रेसवे 701 किलोमीटर लांब असून महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईला नागपूर या शहराशी जोडतो। सध्या हा एक्सप्रेसवे आंशिकरित्या ऑपरेशनल असून 2025 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे। नागपूर ते इगतपुरी या दरम्यान हा महामार्ग सध्या सुरू करण्यात आला आहे। यातील 520 किलोमीटर लांब पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता, तर शिर्डी ते इगतपुरी हा अयाहनशी लांब दुसरा टप्पा मे 2023 मध्ये सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला। सध्या उर्वरित 101 किलोमीटर सेक्शनचे काम वेगाने सुरू असून तो लवकरच पूर्ण होणार आहे। हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे, कारण तो राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक वाढीला चालना देतो। मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे। या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे। मित्रांनो, भारताचा सर्वात लांब एक्सप्रेसवे, ज्याचे नाव आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, हा महामार्ग 1350 किलोमीटर लांब असून याची डिझाईन स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे। हा महामार्ग भारताची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडतो। हा एक्सप्रेसवे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जातो। महाराष्ट्रात हा महामार्ग पालघर, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांमधून जातो। मुख्य दिल्ली ते मुंबई रूटची लांबी 1198 किलोमीटर आहे, ज्यात 2 शाखा आहेत। पहिल्या शाखेत DND फरीदाबाद KMP 59 किलोमीटर लांब, दुसरा वडोदरा विरार JNPT 93 किलोमीटर लांब, याची एकूण लांबी 1350 किलोमीटर होते। हा महामार्ग ग्रीनफील्ड अलाइनमेंटसह एकूण 8 लेनचा तयार केला जातोय, जो भविष्यात 10 ते 12 लेनपर्यंत विस्तारित करता येईल। यात्रेचा वेळ 24 तासांवरून फक्त 12 तासांपर्यंत कमी होईल। तर मित्रांनो, हे महाराष्ट्रातील टॉप 10 एक्सप्रेसवे आपल्या राज्यातील रोड कनेक्टिव्हिटीचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकणार आहेत। तुम्हाला यातील कोणत्या एक्सप्रेसवेची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा।